जानवशाशी सोये आले, जानवसा द्यावा लागतो म्हणून. त्यावेळेस त्या राजा दशरथानं मिथिलेश राजाला सांगितलं, आता वराडी व्यवस्थित बसवा म्हणून. मग जानवशाला निघून घालायला सांगितलं. त्यावेळेस ऋषी लोकच पुढे आले. बघा ना, गंमत आहे, ऋषी लोक त्या लागणार, कारण त्या पहिलेच सांगितलं त्याने प्रपंचाला जिंकलंय. आपण प्रपंचानं आपल्याला खाल्लंय म्हणून आपण सामान्य नाही का. आता आम्ही जर लग्न केलं तर काही लोक हसत आहेत आणि काही लोक रडत आहेत. तिथं ज्यानं कन्यादान केली त्यांना रडणं त्या आनंद असू देत. आनंदामध्ये मी माणूस रडतो, दुःखात रडतो, ती आलं, पण आनंदातही रडतो. मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी आलेले ते ऋषी लोक पुढे आले जानवशाला आणि एका बाळे घेऊन जे आलेली होती, आमची मालकीन कुठे व्यवस्थित बसली का, इथून सुरू करणारे ते तिथं आलेले होते. मग सगळ्याला जानवशाला जागा दिली. बोलती वराडनी वेलाळा कन्या देखताची डोळा, तान भूक नाठे सकळा पूर्व कळा सौभाग्य. नवरदेव कशासाठी जातो? नवरीसाठी. आणि वराड पोटासाठी. आपण तर खायला काही वराड बघत तिथं गेल्यावर त्या नवरीची गरज नाही, नवरदेवाची गरज नाही. पण या वराडने काही वेगळ्याच होत्या, अष्टमहासिद्धी आलेल्या होत्या. मग त्या ठिकाणी वराडणी आलेल्या रामाच्या लग्नामध्ये पूर्ण 4 नवऱ्या पाहिले. ते म्हणल्या, कसं का माय भूक बी लागा ना, ताण बी लागा ना, काय खायला वासना बी व्हाय ना, पोटच भरले आमचे. अशा पद्धतीने त्या ठिकाणचा सोहळा नाथ महाराज वर्णन करतात लग्नाचा. अत्यंत स्वरूपा चौघी जणी, समूळ सौंदर्याच्या खाणी, लावण्य पिटीच्या दिव्य योगिनी, सगुण गुणी चौघी जणी. मग 4 जणी असणाऱ्या आहे का नाही पुरी लग्न नवऱ्या, त्या बघितल्या त्या बायाना. प्रत्येक बाई आपल्याशी तुलना करते बरं का दुसऱ्या बाईची. बाजारात बी जा, उभा राहून बघत एखाद्या बाईला दुसरी बाई आहे का नाही. मग तिचं चलणं कसं आहे, बोलती काय, की बोलण्याचे हावभाव कसे आहेत हीच बघते. मग त्या वराडने सुद्धा त्या ठिकाणी ते बघू लागल्या. डोळ्याचं पारणं पिटलं, आपलं काय खरं नाही, हे किती सुंदर दिसायला लागल्या असं त्या वराडने बोलू लागल्या. कारण कसं आहे, लग्न कुठं जमतं दादा, लग्न कुठं जमतं. पोरगा काय करतो आणि पोरगी कसली आहे का नाही, दोन्हीच लग्न जमतं. पोरगी सुंदर आहे आणि पोरगा काय करतो. जर तो कर्तव्यगार असला तर पाय फेरीत चालला तरी तो पटतो बरं का, आहे का नाही. पण त्या ठिकाणचं लग्न जे होतं, क्षत्रिय वंशातला राजा दशरथाचा मुलगा राम आणि विदेही अवस्थेत जीवन जगणारा जनकाची मुलगी, या दोघांचं लग्न आहे या ठिकाणी. आणि नवरीला बघायला बाया तर जातातच, पण पोरं सुद्धा जातात नवरी बघायला. असले लहान पोर घरी आलेला, आई मी नवरी बघितली बरं का, इथून सुरुवात करते. मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी चढावड लागली बघण्याची. पण बघण्यामध्ये एक गंमत झाली. ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस डोळ्याची ताणही हरवली, भूकही हरवली. आता पाहायचं काही शिल्लक राहिलं नाही. अशा पद्धतीने त्या नवऱ्या त्या ठिकाणी पाहू लागल्या. श्रीराम सज्ञान त्र्यंबक दिव्य रत्न पर्णिले. त्या बाया आपसात बोलू लागल्या, काय ग माय म्हणले, असली सुना आपल्याला असती तर बरं झालं असतं. दुसरी मध्ये गप्पच का, याला शिवधनुष्य मोडलाय. पण काय होता, फक्त धनुष्याला बाण लावावा पण होता. पण ते किती वडावा हे आम्हाला लक्षातच नाही. ते असा वडला कानापासून उत्तर त्याचा तुकडाच पडला त्या बाण. लय दिवसाचा जुना बाण होता, मोडला. आता काय करावं. पण
पण ती बाई म्हणते तसं नाही, सीतेला वळण्यासाठी राजा दशरथाच्या पोरानं बाण मोडलाय, त्यावेळेस ते सीतेसारखं रत्न त्याच्या पदरात पडलंय, आहे का नाही? आज ती पद्धत राहिली नाही ना. आज म्हणण्यापेक्षा आमच्या काळात नवरदेवाला नवरी पसंत पडली की जमत होत, ती कसली बी असू जा, आहे का नाही? सुंदर नवरी असली की जमलं. पण या ठिकाणी ती वर्णन करतात बाया, तसं नाही, त्यानं ते धनुष्य मोडलंय आणि ही जिंकलंय म्हणून त्याच्या पदरात रामाच्या पदरात आईसाहेब सीतादेवी पडली. येऊनी आद्याशक्ती जाणा स्वयं श्रीरामासी आपणा, आद्रशी बांधले दृश्य कांकना, जीवे निंब डोळ करोनी गेली. बघा डोळे काय काय करते हे सांगता येत नाही, डोळ्यावर सगळे. आईसाहेब सीतादेवीनं त्या ठिकाणी आल्या आणि कान्या नजरेनं बघितलं रामा. बघितल्यानंतर आदर्श कणकण ते काकण लग्नाचं हे बांधतात ना द्वार, किती बाऱ्या बांधतात? दोनदा का एकदा? दोनदा बांधतात. मग ते आदर्श कणकण हे हळदीचं म्हणा की आपण, तर ती बांधलं कोणी? आईसाहेब सीतादेवीनं फक्त पाहून. जनकाती संभ्रमेशी मूळ निघाला वराशी, सुमेर अत्यंत उल्हासी तेलवनाची विस्तारी. बघा तेलवन करावं लागतंय म्हणून, कसलं असतंय मला माहित नाही, कारण विसरलं आता कवर तिथे लक्षात राहील. तर तेलवन करण्यासाठी सुमेधा नावाची बाई त्या ठिकाणी आली आणि राजा जनक पुढे चालतात आणि ती सुमेधा पाठीमागे चालते. सूक्ष्म सेवेचे पैल लाडू श्रीरामाची अत्यंत कोडू, वैराग्य शर्करा ती गोडू तेळ्या गोडू सुस्वादू. अरे किती गोड, पण कशाच्या? वैराग्याचे लाडू होते. वैराग्य कशाला म्हणते आम्हाला एक माहित आहे, वैराग्य म्हणण्यापेक्षा वैराग्य आहे का नाही? येतो तेव्हा आलं म्हणून ते मागायला पीठ. वैराग्य असल्याशिवाय त्या ठिकाणी जमतच नाही. प्रत्येक ठिकाणी वैराग्य पाहिजे आणि प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये चक्र आहेत 9, त्याच्यापैकी चक्र खोलावे लागतात. तर नाथ महाराज एका ठिकाणी पाठीमाग नाथ महाराज एका ठिकाणी म्हणतात, राजा भूक नाही जयाचे पोटी, सोय पंचामृत पाये लोटी. झालं का? तर भूक नाही जयाचे पोटी, सोय पंचामृत पाये लोटी, काय करावी करंटी, अवैराग्य करंटी, शुद्ध ज्ञानेशी भेटी शिनताही नव्हे. मग शुद्ध ज्ञान जर मिळवायचं असेल तर वैराग्य पाहिजे. आणि या ठिकाणी सुमेधानं वैराग्याचे लाडू दिले. बरं कुणाला? रामचंद्र प्रभूला. आणि तशा पद्धतीनं त्या ठिकाणी भेट वस्तू आणून देत असताना अशा काही गोष्टी आणून द्याव्या लागतात. शाब्दिक शब्दाची खसखस दूर सांडिली खसखस, लाडू वळले सुरस शुद्ध चिदांश चिदांश. तर शुद्ध चिदांश नावाचं तिथे त्या ठिकाणी फुल टाकला. खसखस शब्दाची खसखस होती. कशाची? शब्दाची खसखस ही नव्हती अनारशाला लावायची. तर अशा पद्धतीने ती लाडू शब्द बोलत असताना शब्दाला पहिल्या सुरू नाव दिले विषय, नाही का? पहिला केळीचं पान बघू नका, माझ्याकडे बघा. काय शब्दाला नाव विषय दिले, शब्द स्पर्श रूप रसगंध, आहे का नाही? विषय. आणि ज्ञानेश्वर महाराजांना नाव दिले ब्रह्म. हे शब्द ब्रह्माशेष, त्याची मूर्ती मंत सुवेश, ते वर्ण वपू निर्दोष निर्वताशी,
आहे का नाही? तर या शब्दाचा परिपाक करून त्या ठिकाणी एक पदार्थ बनविला आणि त्याच्यामध्ये गुळ कशाचा टाकला? चिटाऊस नावाचा गुळ टाकला आणि त्याचा लाडू बनविला. चारवा कचारे फोड फोडू चैतन्य चारोया पडी पाडू चित्सा करावले लाडू सुख सुखाडू श्रीरामाला देत असताना ते लाडू देत असताना ते फोड्याचे कोणी मध्ये 4 वाकांना मला माहित नाही 4 वाक आहेत ते महाराज असतात ते महाराज सांगत असतात ते फोडून श्रीराम महाराज आणि तेवढं आपल्याला जमत बी नाही बर का. जेवढं पडता येईल तेवढं पडायचं. बारीक आलं श्रीराम महाराजाला माहिती, मोठं आलं आणि त्यांना जर आवडलं तर खूपच चांगलं झालं. पण श्रीराम महाराज सांगत असते 4 वाक. मग 4 वाकाला ते फोडायचा अधिकार दिला आणि मग ते लाडू फोडण्यात आले. चल अष्टांग योगीचे अष्टदळ बीज त्याचेही सोलोनी काढले निज सुमेधा सुगंध लाडू वैले सहज दाखवी ओत तेलवना. बघा अष्टांग हे असणार अष्टांग योगाचे अष्टांग योगाचं ती अष्टांग बीज जुळलं. मग एका ठिकाणी गोपीचंद महाराज सांगत होते ज्यावेळेस बाया तिथल्या गोकुळातल्या बाया रांगोळी काढायच्या तर 8 ठिपक्याची रांगोळी काढायची. किती? 8 ठिपक्याची. मग त्याच्यावर लगीन दिली कृष्णानं भगवान श्रीकृष्ण परमात्मा. ती गवळण बांधण्याला गेली यशोदेकडे म्हणजे अष्टादळ काढली अंगणी त्यावरून मग ते चक्र पाणी आहे का नाही. मग ते अष्टादळ कुठला असावा? अष्टांग योग साधनेचं अष्टादळ होतं. बायाला एवढं रांगोळी काढायला ना आता तर काय ते रेगाच वाढायला त्याच्यामध्ये भलता फुकुटा बघायला. पण 8 ठिपक्याची रांगोळी शास्त्राला मान्य. मग अशा पद्धतीचे हे लाडू त्या ठिकाणी आणून दिले. सप्रेम सर्वांगी काटे फणसांतरी गोड गोमटे त्याचेही बीज काढून नेटे लाडू गोमटे वळीले. फणस सगळ्या अंगाला काटे होते आहे का नाही. पण ती ज्या वेळेस फोडलं का त्याच्यामध्ये बी खूप सुंदर आणि गोड लागलं. ते फोडून पुन्हा त्याचे बी लाडू वळले आणि ते प्रभू रामचंद्राला अर्पण केले. अति सज्ञान विदेह बाज गंगा फळाचे निज बीज सोलोनी लाडू वैले सदा निधोन तेलवना. गंगा फळ कसलं असतं मला काय माहित नाही. लिहिलंय गंगा फळ टरबूज वाळून निघलं ते आणलं ते फोडलं त्याच्यातलं बी काढलं ते बी बारीक केलं आणि त्याचे लाडू तयार केले आणि लाडू तयार करून प्रभू रामचंद्राला दिले. कंटका माझी दांभिक बोरे आतांबटवरी साजिरे त्याचेही बीज फोडून निजली धरे काढी बाहेर निज बीज. तर त्या ठिकाणी गोड आणले गोड. मग मला सांगा पिकलेला गोड लागत नाही आणि गावोळा गोड आंबट लागत आहे. मग ते कुणाला माहित आहे? जिबीला माहित आहे. मग प्रभू रामचंद्राला कसलं बोर द्यावं लागलं. मग ते बिया पडल्या आणि त्याच्यातलं बी काढलं आणि ते बियाचा बुट्टा बराच केला त्याचा बी लाडू बनवून दिला. सद्भावाचा गुळ फोडू घालोनी वैले लाडू श्रीराम जाणे चविली वाडू पडी पाडू तेलवना. मी श्रीराम महाराजाला विनंती करीन या ठिकाणी त्यांनी येण्याची कृपा करावी. कारण माझ्या डोक्याच्या बाहेर चाललंय बर का. बुटकुळ्या खायला लागले. या पटकून या श्रीराम महाराज या.